सुरुवातीला प्रयागराजच्या कुंभमेळ्यामधनं एक शॉकिंग बातमी। सिनेमाचा पडदा गाजवणारी हॉट अभिनेत्री ममता कुलकर्णी आता चक्क संन्यासी बनली आहे। किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर उपाधी घेऊन ती साध्वी बनली आहे। यानं त्या निमित्तानं ती कायमच वादात अडकली। सिनेमाचा रुपेरी पडदा ते किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर हा तिचा प्रवास नेमका कसा झाला बघूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। ममता कुलकर्णी आपल्या हॉट अदानी तरुणांना घायाळ करणारी 1990च्या दशकातली सुप्रसिद्ध अभिनेत्री। शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगन, अनिल कपूर अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत तिने सिनेमाचा पडदा गाजवला। स्टारडस्ट मासिकाच्या कव्हर पेजवरचं तिचं अर्धनग्न फोटोशूट अजूनही तिचे चाहते विसरलेले नाहीयेत। याना त्या कारणानं कायम चर्चेत राहिलेली ममता कुलकर्णी आता पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे। ती संन्यासी बनल्यानं होय, तुमचा कानांवर विश्वास बसणार नाही, पण ममता कुलकर्णीनं आता संन्यास घेतलाय। गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगात भगवी वस्त्र, खांद्याला भगवी झोळी आणि कपाळावर भगवा तिलक अशा वेशात 53 वर्षांची ममता कुलकर्णी शुक्रवारी किन्नर आखाड्यात पोहोचली। किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद तिनं घेतला। तब्बल तासाभराच्या चर्चेनंतर ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर उपाधी देण्याची घोषणा आचार्य त्रिपाठी यांनी केली। त्यानुसार पवित्र गंगा नदीत पिंडदान करून आणि स्नान करून ममता कुलकर्णीनं महामंडलेश्वर पद धारण केलं। मैंने लक्ष्मी नारायण त्रिपाठी को चुना बिकॉज आज शुक्रवार है और सर्वप्रथम आज महाकाली का दिन है और मुझे कल महामंडलेश्वर बनाने की तैयारी चल रही थी। मुझे पूछा गया तो लेकिन आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है। और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है। ममता कुलकर्णीनं संन्यास घेतल्यानं सगळ्यांनाच जोरका झटका बसलाय। आजवरच्या आयुष्यात तिनं अनेक वाद ओढवून घेतले। 1991 मध्ये मेरा दिल तेरे लिए सिनेमातून बॉलिवूड एंट्री तिनं केली। करण अर्जुन, चायना गेट, क्रांतीवीर, बाजी असे गाजलेले तिचे सिनेमे आहेत। 1993 मध्ये स्टारडस्ट मासिकाच्या कव्हर पेजसाठी टॉपलेस फोटोशूट केल्यानं वाद झाला। दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानं वाद झाला। 2002 मध्ये प्रदर्शित कभी तुम कभी हम हा तिचा शेवटचा चित्रपट। हिंदीसह कन्नड, तमिळ, तेलुगू, बंगाली, मल्याळम या चित्रपटांमध्येही तिनं काम केलं। बॉलिवूडला अलविदा करून ती विदेशात स्थायिक झाली। दुबईत अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विकी गोस्वामी सोबत तिनं लग्न केलं। ड्रग तस्करीमध्ये सहभाग असल्याचे ममता कुलकर्णीवर आरोप सुद्धा करण्यात आले। 2013 मध्ये ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिनी आत्मचरित्र प्रकाशित झालं। बॉलिवूडला टाटा बाय बाय केल्यानंतरच ममता कुलकर्णी देवपूजेला लागल्याचं सांगितलं जातं। 2000 सालापासूनचा तिचा ओढा अध्यात्माकडे लागलाय। खोपोलीच्या श्री चैतन्य गगनगिरी महाराज यांच्याकडून शिक्षा म्हणून दीक्षा घेतल्याचा दावा ममता कुलकर्णी हिनं केला। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। किन्नर अखाड़ा ममता कुलकर्णी को महामंडलेश्वर बनाने जा रहा है। उनका नाम श्री यमाई ममता नंदगिरी रखा गया है। जैसे मैं बात कर रही हूँ उनका पिंडदान का कार्यक्रम हो रहा है और उनके सारे क्रियाक्रम जो महामंडलेश्वर होने के पहले होते हैं वो सारा चीज किया जा रहा है। तिने आखाड्यातले सर्व सन्माननीय आचार्यांचा सन्मान करायचा असतो, त्यांनाही दक्षिणा द्यायची असते आणि जो भोजन विधी आहे संपूर्ण आखाड्याच्या माध्यमातून केला जातो त्याला भंडारा असं संबोधलेलं आहे। त्याच्यामध्ये अगदी पंचपक्वान्याचंही जेवण असलं तरी खीर आणि पुरी ही अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी सांगितलेली आहे। मला असं वाटतं की त्या आखाड्याचा तो संपूर्ण अधिकार आहे, कोणाला मंडलेश्वर करायचं, कोणाला महामंडलेश्वर करायचं, कोणाला आचार्य महामंडलेश्वर करायचं।
आता तिनं चक्क किन्नर आखाड्याकडून महामंडलेश्वराची उपाधी घेतल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। दरम्यान किन्नर नसलेली व्यक्ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर कशी होऊ शकते असा सवाल आता केला जातोय। या निमित्तानं आणखी एका वादाची भर ममता कुलकर्णी हिच्या आयुष्यात पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।